सो आज आहे नागपंचमी आणि आम्ही आता ती कशी सेलिब्रेट करतोय तुम्हाला दाखवतो. दरवेळेस ही नानी वगैरे सगळे असतात, पण यावेळेस नानी ते मुंबईला आहे पतोमुळे, त्यामुळे आम्ही आमचे जेवढे आहेत इथे लेडीज तेवढ्यामध्ये सेलिब्रेट करणार आहे. तर मी आतली आहे आता नानीकडे सकाळी लवकर उठून, आणि मग रोहितचा डबा करून नानी फायनली स्वयंपाकात लागला. मी किती वाजता लागलो? 9:30ला ना, 9:30ला स्वयंपाकात लागलो. आता वाजलेत 10, 10:15 वाजलेत. 1 तासामध्ये आमचा भजी, त्यानंतर सार, वाटण, भात, गुळवणी, पुरण वाटण सगळं झालेलं आहे. आणि आम्ही आता पुरणपोळ्या करायला घेतोय. नानीचं असं म्हणणं आहे की जर तुमचा कलथा पुरणामध्ये असा उभा राहिला तर तुमचं पुरण चांगलं झालंय, आणि तो उभा राहिलाय. सो वी हॅपी. आणि आम्ही काम करायला घेतलं आणि गॅस संपला. रोहित चेटला आम्ही गॅस भरून आण 2 दिवस सांगतोय, पण शेटने काय ऐकलं नाही. नानीचं बिचाऱ्यांचं सार राहिला, भजी राहिलं. आता आमची नानाश्री, नाना तू पिंक कलरची का घातली टोपी? तर घेऊन आल्या, आता आम्ही स्टार्ट करतो परत. सो आता नानीने मला सांगितलं की हे काय बोलतात नानी याला, कानवले. हे मला आशा नानीने पण दाखवलं होतं. खूप भारी आहे हे. म्हणजे तिथे आपण नैवेद्य वगैरे ठेवायचंय तिथे ठेवायचंय. ह्याच्यात पुरण भरलाय, शोयू. आणि हे तिने काय केलंय, टोप घेतलंय, वरती चाळणी आणि त्याला तेल लावलं, आणि मग हे उकडून देवाला ठेवायचं आणि खायचे पण. मला तर आवडतात खायला. वेट मी दाखवते कसं करायचंय. ह्याला जसं आपण निवदाला घेतो तसं थोडंसं घ्यायचं, छोटस. त्याचं काही नसतं, हेच हे कर, त्याचं गोड करायचं. आणि मग हे इकडून टाकायचं, हे इकडून टाकायचं, हे इकडून. जास्त हे थोडं हेच राहू दे, सपोर्ट बस का असं बस. कानूला रेडी. आणि आता ह्याच्यात ठेवायचं. सो अशा प्रकारे मी केलेली पहिली पोळी फुगलेली आहे. आणि कशी झाली पोळी ते सांग. एकदम छान, लय भारी पोळी झाली. एक तर थांब जरा. नानाचं काय आहे बाबा. हलक्या हलक्या हाताने लाटली ना होती व्यवस्थित. काही काही बायकांच्या पोळ्या अशा फुटतात ना नानी. कशाने? पुरण वगैरे ना काय करत मी एवढं वाटते वगैरे नाही ना व्यवस्थित. आणि शिजवलं ना चांगलं का मग चांगलं पुरण पोळ्या चांगल्या येतात. एकदा जाड पातळ सांग. उलटून लाट, एकदा पलटी कर कडनी. बस झाले ना. आता देवाला मस्त नैवेद्य भरू. जेवण ब्राह्मणासारखं जेवण वाटी बाल बाल छान छान. भजी मुली बुडून खायची का? हा, पेल्यात बुडून खायची. हा, पेल्यात बुडून खा, नाहीतर कसे खा. आज नानाने खूप काम केलंय मोठं. गॅस आणून दिलाय टाइमर. नाना पोळ्या बघ कशा मऊ झाल्यात. इथे वारुळ होतं म्हणजे तिथे का बाळ झाले. आता वारुळ आधी किती मोठं होतो. झालं चला नाना उठ, निवद दाखव जा. पाणी फिरवा ना. पाणी पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या.
असं खाली पाणी फिरवा आणि मग ठेवा आणि मग उचला ताट देवाला पहिले स्वामींच्या तिथे दाखवा जायला नैवेद्य. ते स्वामींच्या इथे पण दाखव. स्वामींना दाखवा मुलीला आवडते त्यांच्या. तू फुल आणली का आम्हाला वारोवाला न्यायला? अगरबत्ती लावा. ना फुलं आणलीस का? आणायची तिथून बोलतात वा. चला घ्या जेवायला घ्या. आता मी आलीये माळातली मोठ्या आणि नंदनानीला घ्यायला. बिचाऱ्या 11 वाजता सगळ्यात आधी येतो की बायका ओरखतात आणि आमच्या खालच्या बायका कायम लेट असतात. चला हा आपण तो प्रोग्राम साड्या बिड्या बदलून एकदा करू ना. आता पूजा तर सही आधी नंतर करू. पण तुला आईला याच्यानंतरच मोबाईल इथं होले का? त्या साईडला पण एक बाईने फुलं ठेवलं तिथं पण एक. त्या अगरबत्तीच्या धुरामुळे सगळे सफेद येत आहेत. हा पूजा करायची हे करायचं. अगं पण आज काय आहे? सण आहे. सणाला साडी घालायची का ड्रेस घालायचा? मला लग्न आले का? लग्न आले मी साडी घालून येते. तिला नंतर सांगता ना चांगल्या साड्या त्या म्हणून नंतर घाला. मग तिला मी नानीला घरी घेऊन गेले. ड्रेस नको मला घालायला. मी साध्या याच्यावर होते. राखी कोणती? म्हणजे धाग्याला काय हळदी कुंकू लावलंय का? वाव. मी पण उपवास धरलाय. मला तर नाही सांगितलं तुम्ही हे काय करायला. हो कसं करायचं सांगा मला. चला देवाला दूध राखी कशी बनवायची ते सांग. धाग्याची? अगं धागा घ्यायचा त्याला कुंकू लावायचं जसं काय आणि तिथं ठेवायचं. हळदी कुंकू लावायचं आणि ते त्या नागोबाची राखी असं म्हणायचं. ठीक आहे. नंतर मेकअप नंतर वेगळा मेकअप आहे. आता पहिल्यासारखं नाही चांगलं वाटत. फुला बायला चांगली कपडे कसले. वहिनीचं लग्न झालं तेव्हा होतं काही वारुळे तर तू पाहिलेस. आता तुम्ही सारख्या आता सून आल्यावर नवीन साड्या. गाडी आली गाडीवाल्याला जागा देत आहे. परत चपल्या घ्या कुणाच्या बाजूला. चपल्या हो हो. जेवण झालं का? पाया पडायला आलते का? एक नंबर. आबांची आघाडी. हो आबा. मी काय म्हणते किती वाजता यायचे उरकून तुम्हाला? स्वयंपाक करायला 4 वाजता. तिला इथंच थांबव ना. जेवले होते जरा लेट जा. हा आता थांबा इथंच. आम्ही लगेच होतो नानी आम्ही. अगं मग तुम्हाला आम्ही 4ला सोडतो घरी. 4ला लागणार ना तुम्ही स्वयंपाकाला. पोरांना जेवायला गाड्या तवर उशा येते. कोण येणार आहे.
हा 3 वाजता जा, आता 1:30 वाजलेले. 1:30 वाजता ते हाताने खायलेली काहीतरी आता केलंय ना काहीतरी. हा मग ठीक आहे, राहू दे. तिला सांगते बिन भाताची का, आता 1 दिवस राहील. चला. आमचं वारुळ असं आहे का त्या वारुळावर आळूची पानं बिना. आता वारुळा अशीच असतात ताई, म्हणजे अडचणीतच असतात असं नाही. आता बघा गवत असतात त्याच्यावर. या वर्षी ना काय आले, वारुळ कमी झाली बरीच. जो का अजून नको बस. साखर आहे, साखर नको. तर काय ग बाई, काय ग अजिबात नाही खायची साखर. दर 1 दाणा घेतलाय ना. उपवास झाला ते ना पप्पा. असू दे आता. जाऊ दे, काय आता नाही जेवायचं. पूजा झाली. पण आता काय उपवास एवढा आता बायका घरी चालल्यात आणि 5 वाजता परत एकदा करणार. फुगड्या खेळायला येणार. इकडे वहिनी इकडे. ये वहिनी इकडे ये. दाखव साडी दाखव. आमची वहिनी बिचारी आली नव्हती. थांबा जरा तुम्हाला दाखवते. वहिनी साडी दाखव. वहिनी एकदम छान. चल पूजा करून घे. चल केली पूजा मी कधी जाऊन ना पाया पडे साडी घेऊन. कस्तरी घालतो का. भूक लागली होती. झाल्यावर आमची तृप्ती वहिनी आली की पूजा करायला फायनली. तेवढ्या अडचणीत जाऊन का बसली मला कळत नाही. इकडे बस. बर बस. अयो मी जाईन निघून, मग तुम्ही बसा. हे बघ, एकच कारलं पेरग सुने. हा मग तू करायचं पेरलं ना सासूबाई, त्यानंतर परत पेरलं ना सासूबाई, आता तरी जाऊ द्या माहेरा, असं करायचं. ठीक आहे. तशी तुम्हाला काही झाली. स्वागत आहे तुमचं विश्वासराव महिला मंडळ. आमच्या महिला काही मुंबई पुण्याला आहेत, त्यातल्या काही भेटल्या, त्यांना बळबळ इथे बसवलंय. त्यांच्या उंचवरून पण वाटत असेल की ते आनंदाने आले. त्यांना धाव्या खेचून आणले. तुम्ही नॉर्मल कमरे हात ठेवायचे लगेच आणि तुम्ही स्टार्ट करायचं. चिरलं ना सासूबाई. सुनंदा नानीकडे बघून कर. 1 2 3. एकच कारलं शिजव गसुने, शिजव गसुने. एकच कारलं शिजव गसुने.
शिजवलं सासूबाई, शिजवलं सासूबाई, आता तरी